जगात भारी कोल्हापुरी हे फक्त वाक्य नाही तर कोल्हापूरकरांनी कृतीतून हे दाखवून दिलंय। 10 आमदार निवडून आणून काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांना तडीपार करण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलंय असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी नामदार शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर मेळावा झाला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। मुधाळ तिट्टा इथं नामदार शिंदे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। लाडक्या बहिणींनी त्यांचं औक्षण केलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व सोडणाऱ्यांना कोल्हापूरकरांनी धडा शिकवलाय। 10 आमदार निवडून देऊन काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम जनतेनं केलंय। कोल्हापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। विशेषतः तरुणांसाठी रोजगार निर्मिती हा आपला मुख्य अजेंडा असेल असं सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी नामदार प्रकाश आबिटकर आणि मी मिळून योजनात्मक काम करणार आहोत असंही त्यांनी नमूद केलं। की कोल्हापूरकरांनी एक इंच मारा पर सॉलिड मारा, 10 लोक मिळून दिले। जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं, त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे। आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे, भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध राहा, परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं। दरम्यान ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा आमदार केलं, तसंच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मला मंत्री करून जनतेची सेवा करण्याची संधी दिली, त्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करू असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं। यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, तहसीलदार अनिता देशमुख, शाकीर पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, अरुण जाधव, मानसिंग पाटील, ॲडव्होकेट प्रशांत भावके, विलास डवर, विजय बलुगडे, राजेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या।